Hey everyone, welcome to the Judicial Wings, a knowledge of judiciary, executive, and legislation. I am Advocate Pallavi Gawande with you again. CBI पब्लिक प्रोसिक्युटर ह्या वॅकन्सी आउट झालेल्या आहेत. दरवर्षीच ह्या वॅकन्सी आउट होतात. 2022 मध्ये आणि 22-23 मध्येही याची परीक्षा झालेली आहे. याबद्दल मी सगळे डिटेल्स तुम्हाला सांगणार आहे प्रॉपरली. पण आणि अभ्यास कशा पद्धतीने करायचा किंवा त्याबद्दल आपल्याला एक्झॅक्टली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे किंवा या एक्झाम्सचा फॉर्म भरायचा की नाही, अशा अनेक गोष्टी, कॉम्पिटिशन किती राहणार आहे, ह्या सर्व गोष्टीची माहिती मी आज तुमच्याकडे घेऊन आले. तर सर्वात आधी आपण जाऊया एका ब्लँक पेजवर आणि इथे बघूया की एक्झॅक्टली काय कॉम्पिटिशन राहणार आहे. सगळ्यात आधी तर आपल्याला CBI, ठीक आहे की नाही, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, CBI ही एक नॅशनल एजन्सी आहे. याच्यामध्ये पब्लिक प्रोसिक्युटर आणि असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटरची दरवर्षी वॅकन्सी आउट होत असते. ही जी वॅकन्सी आहे ती UPSC अंतर्गत आउट होते. आता यामध्ये नोटिफिकेशन सगळ्यांना मिळालेच आहे. भरपूर युट्यूबवर अनेक व्हिडिओ तुम्हाला इथे पाहायलाही मिळत आहे. पण मी ते अशा डिटेल्समध्ये इथे तुम्हाला एक्झॅक्टली फोकस करणार आहे की त्या जनरली कुठे कव्हर केल्या गेलेल्या नाही आहे किंवा जनरली त्या तुम्हाला माहिती नाही आहेत. तशाच पद्धतीमध्ये किंवा त्याच मुद्द्यावर आज आपण बोलणार आहोत. तर सगळ्यात महत्वाचं ते UPSC कंडक्ट करते, त्यामुळे तुम्हाला याची आयडिया आणि याची कल्पना असणं अत्यंत गरजेचं आहे, जे की ऑल इंडिया कॉम्पिटिशन्स इथे असणार आहे. ठीक आहे की नाही. UPSC म्हटल्यानंतर ऑल इंडिया, ठीक आहे, ऑल इंडिया मधले स्टुडंट्स इथे असणार आहे, जे की लॉचे स्टुडंट्स असणार आहे. आता 2 पोस्ट इथे आहेत. त्यामध्ये असिस्टंट पण एक पोस्ट दिलेली आहे, असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटर. हे जे फ्रेशर्स विद्यार्थी आहे, ते सगळे फ्रेशर्स विद्यार्थी ज्यांचं ही एज 33 बिलो आहे, ते इथे डायरेक्टली फॉर्म फिलअप करू शकतात आणि एक्झाम्स देऊ शकतात. इथे रिझर्वेशन्स पण दिलेला आहे. ठीक आहे. OBC आणि ST, SC किंवा अदर काही कॅटेगरीज मध्ये तुम्ही येतात तर 5 वर्ष 3 वर्ष रिलॅक्सेशन इथे दिलेला आहे. ठीक आहे. ह्या रिलॅक्सेशनला घेऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. पण ह्या रिलॅक्सेशन बद्दल आणि रिझर्वेशन बद्दल जर सांगायचं झालं तर आता आपल्याकडे आपण महाराष्ट्रामधून येतोय, त्यामुळे आपल्याकडे महाराष्ट्र स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट असतं. पण उद्या चालून इंटरव्ह्यू मध्ये तुमचा जर रिझल्ट आला आणि इंटरव्ह्यूला जायचं असेल तुम्हाला, तर डेफिनेटली तुम्हाला सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट लागतं. कुठलं? सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट लागतं. तर याची नोंद सगळ्यांनी घ्या. आणि जर तुमचा पेपर चांगला गेला किंवा आता तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट काढून घेऊ शकता. याची माहिती तुम्हाला सोशल मीडियावर, युट्यूबवर किंवा गुगलवर कुठेही मिळून जाईल, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. तर हा एक क्रायटेरिया इथे मी तुम्हाला सांगते. ऑल इंडिया एक्झामिनेशन आहे, त्यामुळे असं समजू नका की आपल्या कन्झ्युमरच्या 22 जागा निघाल्या आहे, 20 जागा निघाल्या आहे इंडस्ट्रीयलच्या, तर त्याच्या कॉम्पिटिशन थ्रू याला घेऊ नका. याचं कॉम्पिटिशन फार जास्त असतं. जर अभ्यासाची तयारी असेल तरच हा तुम्ही फॉर्म भरू शकता, अदरवाईज काही गरज नाही. मी स्पष्ट सांगते आहे. जे म्हणतात की तुम्ही म्हणाल मॅडम तुम्हाला तर फिल्टर नाही, तुम्ही डायरेक्टली आम्हाला बोलताय, बट हे सांगणंही गरजेचं आहे. उगी ह्या एक्झामचा फॉर्म भरून त्या एक्झामचा फॉर्म भरून भरकटत राहू नका. जर आता तुम्हाला 3 महिने वेळ असेल अभ्यास करण्यासाठी आणि तुम्ही खरंच अभ्यासाची 7 ते 8 तास तयारी दाखवत आहात, तरच तुम्ही इथे अभ्यास करू शकता. आणि हा फॉर्म भरा. फॉर्म भरायला पैसे जास्त लागत नाहीये, महिलांना तर फीज पण नाही आहे UPSC थ्रू, बट फॉर्म भरू शकता. बट परीक्षेला जायचं असेल तर तुम्हाला एकच सेंटर आहे, दॅट इज मुंबई. कोणत्याही सब सेंटरवर ही एक्झाम्स होत नाही. ठीक आहे. कम्प्युटर बेस्ड CBT एक्झाम होत नाही, डायरेक्टली ऑफलाईन तुमच्या हातात पेपर येतो. ती एक खूप चांगली गोष्ट आहे की पेपर हातात येतो. असं तुम्हाला कम्प्युटर बेस्ड एक्झाम्स नाही आहे. त्यामुळे एक्झाम्स पॅटर्न मध्ये आता मी तुम्हाला इथे 4-5 गोष्टी पहिले आपण करून घेऊया की प्रॉपरली एक्झॅक्टली आपल्याला कशा कशा थ्रू जायचं आहे. एक्झाम पॅटर्नवर आपण नंतर जाणार आहोत. मी या व्हिडिओमध्ये टोटल तुम्हाला ईच अँड एव्हरी 0 to 100 माहिती सांगण्याचा प्रयत्न करते. तर पहिली जे सांगितलं की जागा किती आहे, तर 19 जागा आहे, प्लस इकडे 25 जागा आहे. ह्या APPच्या जागा आहे CBI मध्येच आणि ह्या PP च्या जागा आहे. याला एक्सपिरियन्स लागतो आहे 7 वर्ष की 5 वर्ष काहीतरी एक्सपिरियन्स दिलेला आहे. तुम्ही बघून घ्या. आय थिंक 7च असेल PP ला म्हटल्यावर. आणि APP ला एक्सपिरियन्स लागत नाही आहे. ठीक आहे. आणि डायरेक्टली फ्रेशर्स इथे भरू शकता.
पण 30च्या वर 33च्या वर प्लस तुमचं एज असेल तर आणि रिझर्वेशन असेल तरच तुम्ही एपीपी मध्ये बसू शकता, अदरवाईज तुम्हाला पीपी तर एक्झाम भेटूनच आहे. ठीक आहे, हा एक क्रायटेरिया आहे, कारण प्रॅक्टिशनरसाठी ऑलवेज इथे असतोच एज लिमिट जास्त. जसं की मी त्या दिवशीही तुम्हाला सांगितलं की ऍडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरसाठी सुद्धा एमपीएससी कडनं एज लिमिट वाढूनच मिळणार आहे, इन्क्रीजच होणार आहे, डिक्रीज नाही. ठीक आहे. आता सेकंड थिंग आपल्याकडे अशा मुद्द्यावर की ऑल इंडिया कॉम्पिटिशन आहे तर त्या लेवलची तयारी ठेवणं गरजेचं आहे. तर जागा बघितल्या तर जागा चांगल्या जागा आहेत, कास्ट वाईज याच्यामध्ये जागा अजून डिवाइड केलेल्या आहेत, पण कॉम्पिटिशन लेवल खूप जास्त असते. ठीक आहे की नाही, कॉम्पिटिशन लेवल खूप जास्त. तिसरं आहे की लास्ट डेट जी आहे तुमची, ही लास्ट डेट 11 सप्टेंबर पर्यंत आहे, 12 पर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता असं त्यांनी दिलेलं आहे. तर या पिरियडमध्ये 11 सप्टेंबर पर्यंत तुम्ही लास्ट डेट पर्यंत हा फॉर्म फिलअप करायचा आहे. फॉर्म फिलअप करताना सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे प्रॉपरली अपलोड करावे लागतात. पीपी असेल तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्ही कोर्टातनं काढून घ्या 7 वर्षाचं, तर ते एक्सपिरियन्स सर्टिफिकेटही तुम्हाला इथे लागतं. ठीक आहे. त्यानंतर तुमची एक्झामिनेशन ही जी आहे ती प्रिलिमिनरी एक्झामिनेशन होते, ओनली प्रिलिम्स इथे असते, मेन्स नाही. प्रिलिम्स प्लस इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू जो आहे हा 50 मार्काचा इंटरव्ह्यू असतो तुमचा, आणि ही 300 मार्काची एक्झाम्स असते. किती? 300 मार्काचा एक्झाम आहे. आता 1-2 दिवसात आपण काय करूया, लास्ट इयरला जो लास्ट टर्म मध्ये जो पेपर झाला होता तोही काढूया आणि त्याचं अनालायझेशन करूया, म्हणजे तुम्हाला कळेल की पेपर पॅटर्न काय असतो. तर 300 मार्काची आहे. निगेटिव्ह मार्किंग डेफिनेटली असतं, 1:3 निगेटिव्ह मार्किंग आहे, आणि इंटरव्ह्यूला 50 मार्क. ह्याच्यामध्ये तुमचा रिझल्ट आलेला पाहिजे. मागच्या वेळेस आय थिंक एक विद्यार्थी आपला एपीपी झालेला आहे, पीपी नाही, असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर यूपीएससी मध्ये झालेला आहे. ठीक आहे. तो इंटरव्ह्यू ही पास झाला, आता त्याची ट्रेनिंग पोस्टिंग पण झालेली आहे. ठीक आहे. तो प्रिलिम्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स काउंट करून तुमचा रिझल्ट लागतो. बट अगेन आय एम रिपीटिंग इट की ऑल इंडिया कॉम्पिटिशन आहे, जर उतरायचं असेल तर सगळा विचार करून उतरा. मी असं का म्हणते आहे वारंवार की भरपूर वेळा असं होतं की आपल्या पुढे अनेक मार्ग आहेत, जेएमएफसी मार्ग आहेत किंवा एमपीएससी थ्रू ज्याही एक्झामिनेशन्स आपल्याकडे येत आहेत ते अनेक मार्ग उपलब्ध आहेत. त्यामुळे भरकटत जाऊ नये विद्यार्थी कुठल्याही स्तरावर, म्हणून मी ते तुम्हाला वारंवार सांगत असते. क्लासेस घेणारवाले असो, आम्ही असो, तुम्हाला गाईड करणारवाले असो, तुमचे टीचर्स असो, कोर्ट असो, एजन्सीज असो किंवा कोणत्याही गव्हर्नमेंट, ते तर फॉर्म काढणारच आहे आणि तुम्हाला परीक्षा द्यावंच लागणार आहे. प्रत्येक एक जरी वॅकन्सी असेल तरी तुम्हाला इथे परीक्षा द्यावीच लागणार आहे. त्यामुळे आता दुसरा मुद्दा, 5वा मुद्दा मी याच्याशी महत्वाचा डिस्कस करणार आहे, दॅट इज सिलेबस. पण याआधी मी अजून एक मुद्दा डिस्कस करणार आहे, तो म्हणजे ही एक्झाम दरवर्षी जी मागच्या वर्षी जो यांचा पॅटर्न झालाय, तर सीबीआय एक्झाम प्लस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन. ठीक आहे की नाही, आणि अजून एक आय थिंक ईडी. ठीक आहे की नाही, ईडी, आणि अशा किंवा मग अदर कुठलीही एजन्सी असेल सेंट्रल गव्हर्नमेंटची, त्या कंबाईनली समजा जर सगळ्यांना पीपी किंवा एपीपी ची गरज असेल, आता रिक्रुटमेंट त्यांच्याकडे असेल, तर हे यूपीएससी काय करतं, कंबाईनली पण एक्झाम घेतं त्या सगळ्यांची. मग याच्यामध्ये काय होतं, एकतर कंबाईनली एक्झाम घेतल्यामुळे सिलेबस फार जास्त वाढतो, आणि सिलेबस जर वाढत असेल तर मग आपल्याला असं जमत नाही की मी सीबीआयचेच फक्त सब्जेक्ट करणार, ह्याचे नाही करणार ह्याचे. हे जर कंबाईनली एक्झाम घेतली तर सिलेबस फार जास्त वाढतो. त्या दिवशी मी तुम्हाला मागच्या नोटिफिकेशन मधला सिलेबस वाचून पण दाखवला होता. याच्यामध्ये मग बँकिंगचे लॉज पण येऊ शकतात. ठीक आहे की नाही, त्याच्यामध्ये सरफेसी ऍक्ट येऊ शकतो, कंपनी लॉ येऊ शकतं. ठीक आहे. तर असे अनेक विषय याच्यामध्ये वाढू शकतात. जवळपास 18 ते 20 सब्जेक्ट इथे होऊ शकतात, आणि ते सब्जेक्ट फार अवघड आहे. ते प्रत्यक्षात कोणाकडनं तरी शिकावे लागतात, त्याचे एमसीक्यू सॉल्व्ह करावे लागतात. कारण दिल्ली सायडरचे असे अनेक विद्यार्थी आहे लॉचे की त्यांचा टार्गेट असतं सेंट्रल गव्हर्नमेंटचं प्रॉसिक्युटर बनण्याचा, तर ते प्रॉपरली स्ट्रॅटेजीनीच अभ्यास करतात. ठीक आहे की नाही. त्यामुळे तुम्हाला इथे जर अभ्यास करायचा असेल, वॅकन्सीवर लक्ष द्यायचं असेल किंवा फॉर्म भरायचं असेल तर या दृष्टिकोनातनं जा. पण आता सध्या अजून त्यांच्या ह्या 2 वॅकन्सी आउट त्यांनी केलेल्या नाही आहे. त्यामुळे आपण फक्त आणि फक्त सीबीआयचा जर विचार केला तर सीबीआयचे कॉमन सब्जेक्ट आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असू शकतो, भारतीय न्याय संहिता असू शकतं. ठीक आहे की नाही, पहिला. सेकंड, ओके, तर दुसरं आहे की भारतीय साक्ष अधिनियम असू शकतं. त्यानंतर
चौथा आपल्याला इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असू शकतं. त्यानंतर पाचवा सेंट्रल ग्रीव्हन्स असू शकतं. ठीक आहे की नाही, हे महत्वाचे आहे. आणि त्यातील नॉट बट द लिस्ट मी असं म्हणू शकेल की कॉन्स्टिट्यूशन विच इज रिली इम्पॉर्टंट. कॉन्स्टिट्यूशन हा जवळपास जर 300 मार्काचा पेपर असेल तुमचा, तर कमीत कमी 30 ते 40 मार्क विथ द केस लॉज अमेंडमेंट अँड ते कॉन्स्टिट्यूशन मधले जेवढे काही आर्टिकल्स आहेत त्याच्यावर येतं. त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन खूप महत्वाचं. आता कॉन्स्टिट्यूशनचा हा मी आर्टिकल तर रीड केले मॅडम, सगळं झालं नाही. कॉन्स्टिट्यूशन हे आपल्या स्टेट लेवलवर जे एक्झामिनेशन होतात त्यात जे विचारतं त्या प्रकारे नाही विचारलं जात. कॉन्स्टिट्यूशनला खूप चांगल्या प्रकारे इथे अभ्यास करावा लागतो. वेगवेगळ्या प्रकारे इथे आपल्याला त्याचे केस लॉज वगैरे बघावे लागतात. सेकंड थिंग आहे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता जरी असेल, ओके, कधी कधी काय होतं आपल्याच्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या ऐवजी भारतीय न्याय निघलं, कारण ते सगळे सारखे सारखे आणि नवीन विषय. तर काही जे मोजके लोक असतात युट्यूबवर, ज्यांना काही काम नसतं, ते त्याच्यावरच टार्गेट करतात की असा कायदा आम्ही बघितलाच नाही आहे, न्याय संहिता कुठे आहे. कालचीच कमेंट्स आहे मला, अरे बाबा निघलं असेल चुकून, काय झालं, आम्ही तास बोलत राहतो, दिवसभर क्लासेस असतात, आवाज बसलाय क्लास, ठीक आहे की नाही. आणि त्यातल्या त्यात असं नाही आहे की फक्त क्लासेस, कारण की तुम्ही फीज पेड करता. अनेक असे व्हिडिओ आहेत, अनेक असे ऍक्ट आहेत जे की मी फ्रीली युट्यूबवर कव्हर करून देते. का तर विद्यार्थ्यांचं हित व्हावं. माझं काही प्रोफेशन नाही आहे की मी इथे क्लासेस किंवा पैसे कमवायलाच बसले, अजिबात नाही, बिलकुलच नाही. मीही एका पर्टिक्युलर परीक्षेची तयारी करते आहे. आय एम हायकोर्ट प्रॅक्टिशनर ऑल्सो. सो असं टार्गेट करणं कोणाला योग्य आहे का? बिलकुल करू नका कोणतीही. इव्हन तुम्ही बघू शकतात की काही कमेंट्स होतात की मॅडम महाराष्ट्रामध्ये लॉ क्षेत्रामध्ये तुम्ही आम्हाला इतकं मदत करता, त्याबद्दल खूप तुमचे थँक्यू. तर काय हरकत आहे, तुमच्याही बहिणी, तुमच्याही मैत्रिणीला सांगा की काहीतरी चांगलं वेगळं चालू करा म्हणून. आणि आम्हाला फरक पडत नाही हो, तुम्ही सोशल मीडियावर, तुम्ही तुमच्या हातात मोबाईल आहे, तुम्ही कमेंट करता करा, बट काहीतरी थोडं विचार करा थोडंसं की ठीक आहे बाबा निघाला असेल शब्द, काय टार्गेट करायचं. तुम्हाला नाही कळत आहे आमचे व्हिडिओ तर तुम्ही गुगल करा, अनेक वेगवेगळ्या व्यक्तींचे व्हिडिओज आहेत त्यांच्यामधून बघा ना, काय हरकत आहे. आम्हाला टार्गेट करू नका, कारण काय होतं, यांनी डिमोटिवेट होतं की अरे बापरे आपण तर हेल्प करण्यासाठी हे सगळं करतो आणि आपल्यालाच लोक बोलतात. बट इट्स ओके. 2019 पासून मी सोशल मीडियावर आहे. 99% मला चांगलाच रिस्पॉन्स भेटतो. कुठेतरी 1% असे चमचेगिरी करणारे असतात जे की इथे डायरेक्टली आम्हाला काहीतरी विचित्र कमेंट करतात, त्यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करत असतो. पण तरीही मी सांगू शकते की जेही ते असं करतात त्यांनी थोडा विचार करा की हे आपल्याला मोटिवेट आणि मदत करायला बसले. मीच नाही, कोणीही असेल, माझ्या बहिणी जर तुम्हाला येऊन काही मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते घ्या. आमच्याकडनं चांगल्या गोष्टी घ्या, वाईट असतील आमच्यात तर घेऊ नका. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. कंटिन्यू करूया आपण. सो CBI, आता भारतीय नागरिक सुरक्षा असेल, BNSS असेल ना, तर त्याच्यामध्ये ना तुम्हाला डायरेक्टली सेक्शन्स नाही विचारणार. ते सेक्शन्स जर 10 प्रश्न आले तर त्याच्यापैकी कमीत कमी फक्त 5 सेक्शन्स राहतील. बाकी मात्र काही सायटेशन्सवर विचारलं जाईल किंवा काही अशा अमेंडमेंट्स विचारल्या जातील किंवा बॅकलॉगचे सेक्शन्स, आत्ताचे सेक्शन, थोडासा लेजिस्लेटिव्ह टच यांच्या परीक्षेच्या पॅटर्नला असतो. आणि सगळ्यात महत्वाचं BNS, याच्यामध्ये खूप सारे केसेस विचारतात. NIA सुद्धा केस लॉस तुम्हाला पाठ करावे लागतील. सेंट्रल ग्रीव्हन्सच्या पण तुम्हाला इथे ज्याही केस लॉज आहे त्या पाठ कराव्या लागणार आहे. त्यामुळे जर 300 मार्काचा पेपर असेल तर कमीत कमी 50 मार्काच्या तुमच्या केस लॉजच याच्यामध्ये असतात, तर त्यावर खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला भर द्यावा लागेल. अनेक अशी पुस्तके आहेत दिल्ली पब्लिशर्सची की त्यांनी केस लॉजला सॉर्टिंग आउट केलं आहे, किंवा आपणही करू शकतो, नो प्रॉब्लेम. तर केस लॉज विच इज रियली इम्पॉर्टंट इन दिस एक्झामिनेशन, बिकॉज UPSC कंडक्ट करती आहे. UPSC जेव्हा UPSC मध्ये जे की मेन्स एक्झामिनेशन UPSC असते त्याच्यामध्ये लॉ या फील्ड मधलेही असेल ना, तर त्याच्यामध्येही केस लॉजचं खूप जास्त प्रमाण दिसतं. तर त्यामुळे अदर स्टेटची जी JMFC एक्झाम होत असते आणि आपली जी JMFC एक्झाम होत असते ती खूप अकॉर्डिंग टू देम आपली खूप इझी आहे. जस्ट 12 ऍक्ट आहेत आपल्याला, आपण प्रिलिम्स क्रॅक करू शकतो त्याच्यामध्ये. पण बाहेर स्टेटच्या विद्यार्थ्यांना आपल्यापेक्षा 10 पटीने अभ्यासाची जास्त सवय आहे, कारण त्यांचं तेवढ्या हार्ड लेवलवर पण एक्झाम होतीये. भरपूर तुम्ही गुजरात बघू शकाल, राजस्थान, दिल्ली ज्युडिशरी, त्यांना इव्हन इंग्लिश पासून तर लॉजिकल रिझनिंग, केस लॉज, चार्ज फ्रेमिंग पासून त्यांना JMFCच्या परीक्षेमध्ये दिलेलं असतं, स्टेट ज्युडिशरीच्या. तर आपल्याला या कॉम्पिटिशन मध्ये टिकायचं आहे. ओके,
पण मी असं तुम्हाला डिमोटिवेट अजिबात करत नाही. मी रिअल फॅक्ट सांगतेय की चला चला परीक्षा निघाली, फॉर्म भरा आणि काय करायचं, तर पुढे काय, यातमध्ये खूप वेळ जातो. तर हा वेळ तुमचा गेला नाही पाहिजे म्हणून मी आज इथे तुम्हाला मार्गदर्शन करायला आले. तर हे सगळ्यात महत्वाचे कायदे तुमचे असणार आहे. पुढे जर कंबाईनली एक्झाम घेतली त्याच्यामध्ये इव्हन सिव्हिल प्रोसिजर कोड, कंपनीज लॉ असे बाकीही कायदे असणार. बट जर तुम्ही आता सीबीआयचा फॉर्म भरत आहात आणि तुम्हाला वाटतं की यस मी परीक्षा द्यावी, तर हे कायदे रटून घ्या. याच्या केस लॉज आणि त्या पद्धतीने कशा पद्धतीने पेपर होतो हेही रटणं गरजेचं आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला पेपरचं अनालायझेशन ही डेफिनेटली मागच्या वर्षीचं करून देणार आहे. जस्ट गिव्ह मी सम टाइम. ओके, कारण हा व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी प्रॉपरली बनवण्याचा प्रयत्न करत आहे. आता सेकंड थिंग, आपल्याकडे याच्यामध्ये अजून काही मुद्दे आहेत की आपल्याही महाराष्ट्र स्टेटच्या काही एक्झामिनेशन इथे निघालेले आहे. ठीक आहे की नाही. आणि आता ही पण एक्झामिनेशन आपल्याला द्यायची आहे. महाराष्ट्र स्टेटमध्ये सध्या कन्झ्युमर ची पण एक एक्झामिनेशन आलेली आहे, ज्याचे फॉर्म सगळ्यांनी फिलअप केले आहे. इंडस्ट्रीयलची पण आलेली आहे, इंडस्ट्रीयल कोडची. आणि मुख्यत्वे तिसरी म्हणजे दॅट इज JMFC, आणि चौथी म्हणजे आता DJ, आणि पाचवी म्हणजे फॅमिली कोड. ठीक आहे. आणि सिक्स्थ दॅट इज ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरच्याही वॅकन्सी आपल्याकडे आउट होणार आहे. तर ह्या सगळ्या वॅकन्सी सोबत आपण जास्तीत जास्त महत्व कोणाला द्यायला पाहिजे हे तुम्हाला कळलं पाहिजे. आता डीजेची वॅकन्सी कधीही आउट होऊ शकते, उद्याही आणि परवाही. त्यामुळे जर डीजेची वॅकन्सी तुम्ही डीजेसाठी प्रिपेअर करताय, तर जेही UPSCचे सब्जेक्ट आहेत ते सगळे डीजेला ऑलरेडी आहेत. डीजे लेवलचाच पेपर असतो UPSCचा. तर UPSC प्रिलिम्स आणि डीजेचे जे सब्जेक्ट आहेत ते सगळे तुम्हाला कव्हर करावे लागतील. त्यामुळे तुम्ही डीजेचं प्रिपरेशन करत आहात तर UPSC PP म्हणजे CBI PPचं प्रिपरेशन तुम्ही इझिली क्रॅक करू शकता, आणि इझिली करू शकता कारण तुमचा वेळ वाया जाणार नाहीये. दोन्हीही एक्झामिनेशनचा सारखाच सिलेबस, म्हणजे तो सिलेबस पूर्ण इकडे डीजेला असणार आहे. जो ही CBI PPचा एक्झामिनेशन राहणार आहे, सिलेबस राहणार आहे एक्झामिनेशनचा, तो पूर्ण सिलेबस तुम्हाला सेमच आहे. त्यामुळे तुम्ही ते करू शकता. PP ॲडिशनल PPचाही सिलेबस सेमच आहे. त्यामुळे ॲडिशनल PPची तुम्ही तयारी करत आहात तर डेफिनेटली तुम्ही इथे सुद्धा तयारी करू शकतात. बट 3 एक्झामिनेशन कंबाईनली नाही घेतल्या तर पुढे. बट कन्झ्युमर आणि इंडस्ट्रीयलला सिव्हिल लॉज आहेत. त्यामुळे आता सध्या सिव्हिल लॉ बद्दल मला CBI बद्दल बोलता येणार नाही, कारण त्यांनी तिन्ही एकत्र नाही घ्यायचे तर सांगितले आहे. बट तरी तिन्ही एकत्र घ्यायचे सांगितले तर कंपनी लॉज अँड ऑल दिस लॉज एक 30 to 40% तुमचे सेम असू शकतात. पण क्रिमिनल लॉला तुम्हाला प्रॉपरली स्टडी करावे लागणार आहे. राहिला प्रश्न JMFCचा, तर JMFC मध्ये काही 3-4 लॉ तुम्हाला सिमिलर असतील या PP CBI एक्झामिनेशन किंवा APP CBI एक्झामिनेशनशी संबंधित. म्हणजे तुम्हाला आता इथे लक्षात ठेवायचं की DJ आणि ॲडिशनल PP ऑफ द महाराष्ट्र स्टेट जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्ही CBI साठी बिलकुल जाऊ शकता. कुठल्या UPSCच्या CBI PP साठी, कारण सिलेबस ऑलमोस्ट सेमच आहे आणि सगळा सिलेबस इकडे असतो. पण कन्झ्युमर इंडस्ट्रीयल आणि फॅमिली कोड्स किंवा JMFC याच्यासाठी जर तुम्ही प्रिपेअर करत असेल तर तुम्ही जर आज 3 तास अभ्यास करायला सुरुवात केली असेल तर तो 6 तास वाढवावं लागेल. एवढी तुम्हाला तयारी ठेवावी लागेल. मी म्हणत नाही फॉर्म भरू नका, पण तयारी ठेवा. अजून एक सगळ्यांचं मिथ आहे ते मी दूर करण्याचा प्रयत्न इथे आवर्जून करते. मला तुमच्याशी डिस्कशन करून किंवा कोणत्याही प्रकारे काही अवॉर्ड मिळणार नाही आहे, बट माझा पूर्ण प्रयत्न असतो की विद्यार्थ्यांना कोणत्या वॅकन्सी कधी येऊ शकतात याची कल्पना असावी आणि भरकटत जाऊ नये कोणत्याही मार्गावर. भरपूर जण म्हणतात की JMFC तर काय आत्ताच येईल का, JMFC मध्ये तुम्ही 2-2 वर्ष घालता, JMFC मध्ये तुम्ही 3-3 वर्ष घालता, आता ही वॅकन्सी आली आहे, पटकन याचे क्लासेस सुरू करा, पटकन याला ऍडमिशन्स घ्या आणि पटकन तुम्ही प्रिपरेशन सुरू करा. नका करू असं अजिबातही. कोणत्याही परिस्थितीत JMFC ला डेली 3 तास प्रिपरेशन साठी बाजूला ठेवा. प्लीज ठेवा प्रिपरेशन. JMFCचं कंटिन्यू ठेवा. आय एम रिक्वेस्टिंग यू ऑल. ओके, आपल्याकडे ऑलरेडी मागच्या 16 मार्चला 2024ला वॅकन्सी आउट झाली होती. सुप्रीम कोर्टमध्ये जजमेंट पेंडिंग होतं म्हणती तशीच बाकी आहे. 2025च्या कमीत कमी 2 वॅकन्सीज आउट होणार आहे, त्याही तशाच बाकी आहे. एकदम जर तुम्हाला 3-3 वॅकन्सी जर JMFCचे नोटिफिकेशन निघाले आणि तुम्ही जर दुसरीकडे टाइमपास करत बसलात, इकडे करू का तिकडे करू का, तर नका करू. ज्या काहीही स्पेशली कन्झ्युमर इंडस्ट्रीयल CBI PP ह्या वॅकन्सी निघत असतात त्यांना एक्स्ट्रा टाइम मध्ये कन्क्लूड करायचं असतं. म्हणजे सपोज रात्री मी 3 तास बसले CBI PPचा अभ्यास करत बसले, किंवा रात्री 2 तास सकाळी 2 तास बसले
कन्झ्युमरचा अभ्यास करत बसले किंवा एक सॉर्टिंग आउट करा की सिमिलर सब्जेक्ट कोणते आहेत, मला इथे कोणते वेगळे सब्जेक्ट आहे की त्यासाठी मी सॅटर्डे संडे फक्त द्यायला पाहिजे, हे तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही सिमिलर सब्जेक्ट जे आहेत ते वेगळे काढा, स्पेशल सब्जेक्ट आहेत ते परीक्षांचे वेगळे काढा. तर हे एक तयार करा फॉर्मॅट, एक टाइम टेबल, आणि तुमच्या रूम मध्ये तुमच्या घरात चिटकवून ठेवा, कुठेही अफिक्स करा की मला कोणत्या प्रकारे जायचं, मी किती फॉर्म भरले आहे, सीबीआयचा भरलाय, कन्झ्युमरचा भरलाय, इंडस्ट्रीयलचा भरलाय, जेएमएफसी साठी मी पण फुल टाइम जेएमएफसी ठेवा जर तुम्ही इलिजिबल आहात तर. कारण बिकॉज जेएमएफसी इट इज अ जज, जजची पोस्ट आहे जेएमएफसी, ठीक आहे की नाही. आणि महाराष्ट्रामध्ये काय तुम्हाला करायचं, प्रिलिम्स असताना 12 सब्जेक्ट करायचे आहे, प्लस मेन्सला जाताना हेच 10 सब्जेक्ट घेऊन जायचं आहे, आणि जजमेंट रायटिंग आणि एसे रायटिंग करायचे. इझिली तुमची परीक्षा निघते आहे. आणि वॅकन्सी 100 200 वॅकन्सीज आहे. इथं 25 वॅकन्सी आहे, 30 वॅकन्सी आहे. जिथं काही खूप अवघड आहे तिथे तुम्ही जास्त वेळ घालताय, जिथं सोपं आहे तिथे तुम्ही कमी वेळ घालताय. जेएमएफसी ही खूप सोपा मार्ग, सरळ मार्ग, आणि खूप सारे वॅकन्सीज आहेत. 19, 20, 12 वॅकन्सीसाठी तुम्ही रात्रंदिवस अभ्यास करतात. आणि जेएमएफसी मध्ये 100 वॅकन्सी आउट आहे, तिथं तुम्ही 3 तास करायला तयार नाही. तर एक टाइम पिरियड ठेवा की स्पेशल ऍक्ट आहे ते मी सीबीआयचा, कन्झ्युमरचा हे 3-3 तास सॅटर्डे संडे करणार. बाकी जो सीपीसी आहे हा मग कंटिन्यू वीकली करणार, कारण तो जेएमएफसीला आहे, कन्झ्युमरला आहे. एक टाइम टेबल रचणं अत्यंत गरजेचं आहे. जेएमएफसीचा पिच्छा म्हणेल किंवा जेएमएफसीचा पाठलाग अजिबात सोडू नका. वॅकन्सी लवकरात लवकर येईल किंवा 2 महिन्यांनी, पण वॅकन्सी आउट होणेच आहे. आता हे जर तुम्ही 2019 मध्ये पाहत असेल की लॉकडाऊन लागलं आणि वॅकन्सी आलीच नाही म्हणून मी अभ्यासच सुरू केला नाही, पण 2019 ची ही बॅच तुमच्या समोरून निघून गेलेली असेल, बरोबर आहे की नाही. तुम्ही भरपूर विद्यार्थी की त्यांच्या हातात 2019 ची बॅच आली नाही का, तर त्यांनी डिले केला अभ्यासाला. येईल का व्हॅकन्सी वाट बघत बसली. काही विद्यार्थी वाट नाही बघितली त्यांनी, तर ते क्रॅक झाले. त्यानंतर 2022 ची पण, 2023 ची, 24 ची, ठीक आहे की नाही. हे सगळे बॅचेस पुढे गेल्या, त्यांची ट्रेनिंग झाली, पोस्टिंग झाली. मग आपण काय करत होतो, तर आपण उगीच भरकटत बसलोय की ही परीक्षा देऊ का, ती परीक्षा देऊ का. नका करू. उगीच तुम्हाला काही नाही करायचं असेल, आता मला एका दिवस काहीच नाही करायचं, चला बाबा सहज एक्झाम देऊन येऊ, काहीतरी विद्यार्थ्यांसोबत तुम्ही देऊ शकते, कारण माझं टार्गेट नाहीये. पण तुमचं जर टार्गेट असेल ना जेएमएफसी, सो प्लीज याचा पाठलाग सोडू नका. जर सकाळी 2 तास कन्झ्युमर साठी ठेवलेले आहे, तर दिवसभर जर काही काम नसेल तर तुम्ही बिलकुल सीपीसी 1 वीक 2 वीक मध्ये करू शकता. पुन्हा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता करू शकता, बीएनएस करू शकता. अशा पद्धतीने टाइम टेबल रचा, एक पूर्ण पेज वर मोठ्या, ठीक आहे की नाही. आपण जो ड्रॉइंग पेज असतो ना, त्या ड्रॉइंग पेजवर तुम्ही काय करा, एक्झाम्सचे नाव लिहा, एक्सपेक्टेड सिलेबस लिहा. जेएमएफसीचा सिलेबस तर सगळ्यांना माहीतच आहे. मी एक्सपेक्टेड सिलेबस कमीत कमी 10-12 ऍक्ट तुम्हाला सांगते आहे, ते प्रॉपरली लिहा. त्याच्यात सिमिलर सब्जेक्ट वेगळे काढा, त्याला जास्त वेळ द्या, म्हणजे इकडे सगळीकडे एकत्र कव्हर होईल. अँड देन स्पेशल सब्जेक्टला 2-2 तास रात्रीची किंवा सकाळी द्या. पण जेएमएफसीचं असं काही हे नाही आहे की हे मी सोडूनच टाकणार, ठीक आहे. तर हा एक मुद्दा झाला. त्यानंतर एज लिमिटेशन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथे ऑलरेडी सांगितलेल्या आहे की या पद्धतीमध्ये तुमचं सीबीआय पब्लिक प्रोसिक्युटरचे एक्झामिनेशन होऊ शकतं. सेंट्रल गव्हर्नमेंट आहे त्यामुळे पेमेंट खूप जास्त असतं, जवळपास बेसिकली तुमचं 1,77,000-78,000 पर्यंत इथे पेमेंट होऊ शकतं. असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटर आणि पब्लिक प्रोसिक्युटरचं थोडे इन्क्रीमेंट जास्त असू शकतात त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीत तुम्हाला चांगला जॉब आहे, बट कॉम्पिटिशन खूप टफ आहे, कारण जागा ऑल इंडिया म्हटल्यावर 19 आणि 25 जागा जर असेल तर डेफिनेटली. पण असं याच्यामध्ये काही नाहीये की तुम्ही क्रॅक करू शकत नाही. तर क्रॅक करण्यासाठी, एक्झाम क्लिअर करण्यासाठी, प्रिलिम्स एक्झाम जी की 300 मार्काची आहे, त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर सगळ्यात आधी जसं मी म्हटलं की आता सध्या सुरुवात तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन रीड आउट करून घ्या पूर्ण. त्याच्या केस लॉज एक रजिस्टर करा. त्या रजिस्टरमध्ये सगळ्या केस लॉ, जर सेल्फ स्टडी करायचं असेल तर, सेल्फ स्टडी नसेल करायचं तर कोणाकडेही क्लासेस लावा, ते मटेरियल तुम्हाला उपलब्ध करून देतील. हे सगळ्यांची ड्युटी असते, ठीक आहे की नाही. तर हे तुम्ही करू शकता. बट तुम्हाला वाटत असेल की माझा खूप वेळ जातोय, तर तुम्ही क्लासेस लावू शकता. अदरवाईज सेल्फ स्टडी ही तुम्ही प्रॉपरली करू शकता. युट्यूबवरही वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला हिंदी सायडर लोकांचे लेक्चर्स इथे मिळतील. गरज नाही आहे क्लासेसची, बट जर क्लासेस लावायचे असेल तर कोर्सेस आमच्याकडेही अवेलेबल आहे, अनेक लोकांकडेही अवेलेबल असतात, ते करू शकता तुम्ही. एक स्ट्रॅटेजी फॉलो होते आणि टेस्ट सिरीज वगैरे मिळतात, तेवढा फायदा होतो. आणि एक एन्व्हायरमेंट मध्ये आपण राहतो क्लासेसच्या की ठीक आहे मला करायचंच आहे, हे आज टेस्ट आहे, मला हे करायचंच आहे. कॉन्स्टिट्यूशन विथ केस लॉज, ठीक आहे. सेकंड, भारतीय न्याय संहिता विथ केस लॉज
डेफिनेटली केसेस करावी लागणार आहे. याचं एक छोटंसं रजिस्टर करा, याच्यामध्ये केस लॉ सगळ्या नमूद करा. तिसरं आहे भारतीय नागरिक भारतीय न्याय संहिता झालं, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. त्याच्या केस लॉ जास्त विचारत नाही, बट सेक्शन्सवर भर द्या आणि न्यू प्रोव्हिजन्सवर भर देणं गरजेचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये केस लॉज विचारतील, बट कमी विचारतील, लो एक पिरियड एक टाइम अवरेज राहील. त्यानंतर PSA, त्यानंतर सेंट्रल ग्रीव्हन्स ऍक्ट, सेंट्रल व्हिजिलन्स ऍक्ट, ग्रीव्हन्स नाही व्हिजिलन्स ऍक्ट आहे आपल्याकडे. सॉरी, माझ्या तोंडात ना शब्द ग्रीव्हन्स आहे. मी एकदा त्याचा फुल फॉर्म बघून घेते, म्हणजे तुम्हाला व्हिजिलन्सच आहे तो. अजून एक आहे कुठला तरी लॉ, व्हिजिलन्स ऍक्ट, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन 1964चा आहे. ओके, बॉडी क्रिएट झाली होती ही. तर हा जो तुम्हाला सेंट्रलचा ऍक्ट आहे तो करायचा आहे, व्हिजिलन्स कमिशन. ठीक आहे, हा ऍक्ट खूप महत्वाचा आहे तुम्हाला. 2003 मध्ये हा ऍक्ट परत आपल्याकडे नव्याने आलेला आहे. खूप छोटा ऍक्ट आहे. सो सेंट्रल व्हिजिलन्स, ठीक आहे, व्हिजिलन्स ऍक्ट तुम्हाला करायचा आहे प्रॉपरली. त्यानंतर 6 आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन ऍक्ट. ओके, 6. NI ऍक्ट म्हणतो आपण, इन्व्हेस्टिगेशन ऍक्ट. आणि अजून एक तुम्हाला 7वा जो राहणार, आय थिंक दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट. येस, हा एक असणार आहे. त्याच्यानंतर बाकी दुसरं व्हिजिलन्स कमिशन खूप महत्वाचं आहे, ज्याला आपण CVC ऍक्ट म्हणतो. हा ऍक्ट तुम्हाला खूप अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्यानंतर आय थिंक सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, जे की आहे. ठीक आहे, सो सेंट्रल ब्युरो इन्व्हेस्टिगेशन बिल आहे हे 2013चं. आता हे सगळं अमेंडमेंट आणि याच्यामध्ये तुम्हाला असे वेगवेगळे बिल्स वगैरे CBIचे तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातील. काही CBIच्या फेमस केस लॉज विचारले जातील. राईट टू इन्फॉर्मेशन कंपल्सरी येऊ शकतो इथे. ठीक आहे की नाही, RTI. सो तर ह्या सगळे तुम्हाला करणं गरजेचे आहे. ठीक आहे, तर काही ऍक्ट छोटे आहेत, काही ऍक्ट मोठे आहेत. हे कंपल्सरी सिलेबस आहे, याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही. याच्यामध्ये ऍड होऊ शकतं, पण याच्या व्यतिरिक्त असं नाही होणार की कॉन्स्टिट्यूशन नाही आहे मॅडम तुम्ही तर सांगितलं होतं. नाही, हे कंपल्सरी आहे. दिल्ली पोलीस स्पेशल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट आहे, 2013चं CBIचं बिल आहे. त्यानंतर NI नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ऍक्ट आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे, BNSS आहे, BNS आहे, BSA आहे आणि CVC व्हिजिलन्स आणि ऍक्ट आहे, RTI. हे कंपल्सरी आहे. जर आत्ताच तुम्ही, मी जसं सांगितलं की चार्ट तयार करा आणि PP ला जर फॉर्म भरत असेल तर हा सिलेबस लिहून ठेवा. याच्या PDF काढा. हे सगळे PDFच काढू शकता तुम्ही, बुक्स विकत नाही घेतले तरी चालेल. छोटे छोटे ऍक्ट आहेत त्याच्यामध्ये, पण केस लॉज मात्र खूप विचारल्या जातात त्याच्यातनं. ठीक आहे, तर हे तुम्हाला करायचं आहे. आता एक एक लॉ संपवायचा आहे. तर ही एक्झाम तुम्ही क्रॅक करू शकतात का, तर डेफिनेटली सांगितलं क्रॅक करू शकता, पण अभ्यास त्या लेवलचा नक्कीच लागणार आहे. तर त्यासाठी मी सुद्धा एक कोर्स अपलोड केलेला आहे तुमच्यासाठी. तुम्हाला रेकॉर्डेड बघायचा तर बघू शकता, तुम्हाला लाईव्ह बघायचं तर बघू शकता. 12 तारखेला ठीक आहे, 12 सप्टेंबरला 11ला तुमचे फॉर्म भरून होऊन जातील. 12 तारखेला आपल्याला इथे लाईव्ह बॅच सुरू करायची आहे स्पेशल्स ऍक्ट साठी. बाकी ऑलरेडी मी भरपूर सारे कंटेंट इथे अवेलेबल करून दिलेच आहे. रेग्युलरचं प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट करून दिलाय, हेही येऊ शकतं तुम्हाला. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे नियुक्त, कारण ही मागच्या वर्षीची बॅच होती, त्याच्यामध्ये हे लॉ झालेले होते. त्यातले क्रिमिनल सॉर्टिंग आउट करून मी ते प्लेलिस्ट बनवून दिलेली आहे. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट, भारतीय न्याय संहिता, BSA, त्याच्यानंतर आर्म्स ऍक्ट, असे मी काही पोर्शन तुम्हाला मेन्शन करून दिलेला आहे कंटेंट इथे. तुम्ही 12 तारखेपर्यंत हे बघू शकता. किंवा भारतीय न्याय नागरिक सुरक्षा संहिता आता सुद्धा लाईव्ह मध्ये सुरू आहे, तुम्ही त्या बॅच मध्ये मी तुम्हाला ऍडमिशन देऊ शकते. तर इथे तुम्हाला 12 तारखेपर्यंत पूर्ण जेही कोणी ऍडमिशन घेतील त्याला रिक्वेस्ट आहे की 12 तारखेच्या आत घ्या, म्हणजे आपण CVC ऍक्ट किंवा स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट हे 12 तारखेला आपण, मला सगळ्यात महत्वाचं की नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NI ऍक्ट पासून आपण 12 तारखेला सुरुवात करणार. देन CVC हे स्पेशल लॉ महिनाभर तुमचे चालणार आहे. देन सेकंड मंथ मध्ये आपण विथ केस लॉज अँड अमेंडमेंटला जाणार आहे. बाकी प्रोव्हिजन्स ऑलरेडी ही रेकॉर्डेड मी तुम्हाला दिलेलेच आहे.
या बॅचचं जे ड्युरेशन आहे मी 6 मंथ्स ठेवलेलं आहे. 6 महिन्यात आरामात तुमची एक्झाम होते. MPSC सारखं नाही आहे लांबणार वगैरे. डेफिनेटली ही एक्झाम 6 महिन्याच्या आतमध्येच होते, बट डिसेंबरमध्ये. बट मी तुम्हाला तरीही 6 महिन्याचं ड्युरेशन दिलेलं आहे. फीज अत्यंत कमी आहे. मी कोणत्याच कोर्सेसची फीज जास्त ठेवतच नाही. जर कोणत्याही जिथे 10-10, 20-20 हजार फीज असेल तर माझी एक 10% फीज असते, जास्त नसते बिलकुलच. कारण मी सगळ्या विद्यार्थ्यांचा विचार करून इथे फीज ठेवते. त्याच्यामध्येही मी तुम्हाला इन्स्टॉलमेंट दिलेली आहे. 3,500 फीज आहे. तर 3,596 रुपये तुम्हाला एट दी एंड पर्यंत भरायचे आहे. त्याच्यातही 2 इन्स्टॉलमेंट आहे आणि त्या 2 इन्स्टॉलमेंट मध्ये हे पैसे भरायचे. पहिले तुम्ही 12 तारखेच्या आत 1,700 समथिंग भरून ऍडमिशन घेऊ शकता. अँड देन तुम्हाला कंटिन्यू करायचं असेल तर नेक्स्ट मंथमध्ये 1,700 भरून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. जर तुम्हाला वाटलं की नाही स्पेशल लॉ झाले, आता मला काही गरज नाही कॉन्स्टिट्यूशनची वगैरे, तर सेकंड इन्स्टॉलमेंट तुम्हाला नाही भरायची गरज. ठीक आहे. तर पहिल्या महिन्यात आपण 3-4 स्पेशल लॉ संपून टाकणार आहे. बट ड्युरेशन 6 महिने आहे. याच्यामध्ये विथ केस लॉज आपल्याला पर्टिक्युलरली केस लॉज ही करायचं आहे आणि प्रत्येक ऍक्टचे MCQ तुम्हाला भेटणार. सपोज नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी झाला तर त्याच्यानंतर आपल्याला त्याचे MCQ सॉल्व्ह करायचे ऍज पर द UPSC पॅटर्न आणि पेपरही बघायचे. मागचे जे 5-6 वर्षाचे पेपर काय झाले, त्याच्यामध्ये रिपीट्स केस लॉज काय आल्या, ह्याचे चार्ट बनवायचे, अमेंडमेंट्स काय आल्या, लेटेस्ट केसेस लॉत काय आहे, हे सगळं मटेरियल याच्यामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड होणार आहे या कंटेंट्समध्ये किंवा व्हॉट्सअप थ्रू. तर 12 तारखेपर्यंत एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट होईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन्स मिळेल. पण ही बॅच जी आहे ती लाईव्ह 12 तारखेला सुरू होईल, आता नाही. तर 12च्या आतच तुम्ही ऍडमिशन्स घेऊन घ्यायचे आहे. ठीक आहे. सो हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथे प्रॉपरली सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. एज लिमिट, लास्ट डेट, कोणत्याही बद्दल डाऊट्स असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगेल. डोंट वरी अबाउट इट. पण फॉर्म भरायला डायरेक्टली तुम्ही सुरुवात करू शकता. ओके. आणि आता हे जे कास्ट सर्टिफिकेट सेंट्रलचं लागतं ते नंतर लागतं इंटरव्ह्यूच्या वेळेस. त्यामुळे आता घाबरून जाऊ नका की माझ्याकडे सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुख्य की सेंटर हे जे आहे ते मुंबईच येत असतं. पेपर हा ऑफलाईन असतो, कम्प्युटर CBT नसतो. त्यामुळे ते पेपर जो आहे तो 300 मार्काचा आणि टाइमही चांगला आहे. त्यामुळे पेपर तुम्ही क्रॅक करू शकता. पण याच्यामध्ये प्रश्नांची जी साईज आहे ती खूप जास्त मोठी असते. त्यामुळे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आपण अशी डॉक्ट्राईन यूज करू शकतो. प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं, कारण आपल्यासारखे छोटे छोटे 2 लाईनचे प्रश्न याच्यामध्ये नसतात. या परीक्षेमध्ये एक प्रश्न खूप मोठा असतो आणि त्याचे ऑप्शन्स पण खूप मोठे असते. त्यामुळे टाइम कन्झ्युमिंग फार आहे. त्यामुळे आपल्याला ऍट दी एंडला 3-3, 4-4 टेस्ट सिरीज वरती ते प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे परीक्षेला जायच्या आधी. तर आपण सुरुवातीच्या 2 ते 3 महिन्यामध्ये म्हणजे दिवाळीच्या आत तर होणार नाही, कारण सप्टेंबर सुरू आहे. 12 तारखेला आपला क्लास सुरू आहे. तर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर पर्यंत आपण पूर्ण सिलेबस संपून घेऊया. अँड देन आपण काय करूया, जर सिलेबस आला त्यांचा तर ऍड करून परत तो संपूया. अँड देन आपण लास्ट, आता मी प्रत्येक ऍक्टला MCQ तुम्हाला देणारच आहे, जसं की मी कन्झ्युमर बॅचला देते, इंडस्ट्रियल बॅचला देते आणि JMFC बॅचला देते. ओके. आणि त्याच्यानंतर आपण टेस्ट सिरीज सॉल्व्ह करूया की पर्टिक्युलरली टाइम मध्ये टेस्ट सिरीज आपण सॉल्व्ह करू शकतोय का, कारण प्रश्न जसं सांगितलं मी खूप लेंदी आणि मोठे मोठे प्रश्न असतात. ओके. फक्त वॅकन्सी निघाल्या म्हणून फॉर्म भरणं योग्य नाही, तर त्याचा एक्झाम पॅटर्न काय, त्याची स्ट्रॅटेजी काय, प्रश्नांची संख्या किती असते, प्रश्न कशा प्रकारे असतात, याचं बॅकग्राऊंड स्टडी करणं आपल्याला खूप महत्वाचं आहे. तर 12 तारखेला खाली मी टाइम आणि सगळं डिस्क्रिप्शन्स मध्ये मेन्शन करेल आणि त्यावेळेला आपण सुरुवातीला स्ट्रॅटेजी काय असणार आहे, त्याला कसं क्रॅक करायचं आहे आपल्याला या एक्झामला, ऑल इंडिया लेवलवर आपण खरंच परफॉर्म करू शकतो का चांगल्या प्रकारे, हेही, आणि विथ द JMFC प्रिपरेशन आणि विथ द महाराष्ट्र स्टेट्स लॉ वॅकन्सी प्रिपरेशन आपण याला पुढे जाऊ शकतो का. तर ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आपल्याला चालणे आहे. ही एक्झाम किंवा ती एक्झाम आली म्हणून JMFCचं प्रिपरेशन अजिबात सोडू नका. माझं असं पर्सनल मत सगळ्यांना आहे. ठीक आहे. सो थँक्यू सो मच ऑल स्टुडंट्स फॉर कोऑपरेशन्स. आणि ही कोर्स जो आहे तो मी ऑलरेडी हा अपलोड केलेला आहे. सो यू कॅन टेक ऍडमिशन्स बिफोर द 12 ऑफ सप्टेंबर. थँक्यू सो मच.